आज आपण बनवणार आहोत मटारची भाजी, जी खूपच टेस्टी होते। नमस्कार फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे तुमचं बेक अँड ईट या चॅनलमध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी भाजीसाठी लागणारे मटार बॉईल करून घेतले। ग्रेव्हीसाठी मी ते काजू घेतले, जे 10 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवले होते। टोमॅटो आणि हिरवी मिरची याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत। आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये कांदा परतून घेऊया। आलं लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊया। धणेपूड, हळद, तिखट। आता या सगळ्या मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाले छान परतून झाले। आता आपण ह्याच्यामध्ये काजू टोमॅटोची पेस्ट घालणार आहोत। काजूमुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि एक वेगळा घट्टपणा सुद्धा येतो। थोडंसं पाणी घालणार आहोत। पाणी घालून व्यवस्थित परत एकदा हलवून घ्यायचं आणि 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया। ग्रेव्ही तयार झाली। त्याच्यामध्ये जे आपण मटार बॉईल करून घेतले होते ते ॲड करायचे आणि त्याला छान मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ, दोन चमचे फ्रेश क्रीम ॲड करायचे, कसुरी मेथी आणि किचन किंग मसाला। आता छान मिक्स करून घेऊया। मिक्स करून आपण थोडा वेळ झाकण देणार आहोत। तुम्ही बघू शकता भाजी आता तयार झाली आहे। घट्टपणा पण छान आलेला आहे। आता ही भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। ही भाजी तुम्ही पुरी, चपाती, पराठा कशासोबत सुद्धा खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।